राम राम शेतकरी मित्रांनो, पिनाका फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण गव्हाची पेरणी करून जवळपास 1 महिना झालेला आहे. याच्यामध्ये आम्ही धरती सीड्स DS51 हे वाण पेरणी केलेलं आहे. बघू शकता फुटवे एकदम जबरदस्त असे फुटवे निघालेले आहेत आणि वाढही चांगले झालेले आहे. आणि याच्यामध्ये बघू शकता असं गवताची अशी बारीक बारीक फुले अशी भरपूर प्रमाणामध्ये असे उगलेली आहे. याला जवळपास आता 2 पाणी झालेले आहेत, त्यामुळं बारीक जे गवताची फुले आहेत ते एकदम असं भरपूर प्रमाणामध्ये उगलेली आहे याच्यामध्ये. तर याच्यामध्ये आम्ही काल एक तणनाशकची फवारणी घेतलेली आहे. तर ती कोणती घेतलेली आहे तेच या व्हिडिओमध्ये बघूयात. त्या अगोदर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक नक्की करा. तर जवळपास आपल्याला तणनाशकची फवारणी जी आहे ती गव्हामध्ये 20-25 दिवसाच्या नंतरच फवारणी करायची आहे, जेणेकरून गव्हाची वाढ थोडीफार होईल आणि तणनाशक त्याच्यावर जास्त असं काही इफेक्ट पडणार नाही. आणि जेव्हाही आपण तणनाशकची फवारणी करणार आहे, एक काळजी घ्यायची आहे. रानामध्ये ओल असणं खूप गरजेचं आहे. एकतर आपलं जवळपास पाणी दिल्यानंतर 1-2 दिवसाच्या अंतरानं त्याच्यामध्ये फवारणी करायची आहे. बघू शकता आता 2-3 दिवसाच्या अगोदर आम्ही याच्यामध्ये पाणी सोडलं होतं, त्यामुळे रान सध्या ओलच आहे. याच्यामध्ये आम्ही कालच तणनाशकची फवारणी केलेली आहे. तर बघू शकता गव्हाला फुटवाही एकदम असं चांगल्या प्रकारे आहे. हे बघा, वाढसुद्धा चांगली झालेली आहे. तर याच्यामध्ये आम्ही मेटसल्फ्युरॉन मिथाईल हा घटक असलेला, याच्यामध्ये तुम्ही भरपूर अशा कंपन्यांचं तुम्हाला तणनाशक भेटून जाईल. या घटक असलेलं तुम्ही कोणतेही तणनाशक वापरू शकता. आणि त्याच्यामध्ये एक पावडरची पुडी असते आणि एक लिक्विडची असते. ते दोन्हीचं चांगल्या प्रकारे मिक्स करून आपल्याला ते पंपाच्या सहाय्याने वापरायचं आहे. आणि कोणतंही तुम्ही तणनाशक जर वापरत असाल तर त्याच्यामध्ये एक तर तुम्ही झिंक वापरू शकता किंवा नॅनो युरिया वापरू शकता. जेणेकरून आपण जेव्हा तणनाशक वापरणार आहे त्याच्यामध्ये तणनाशक मारल्यामुळे जे पिवळेपणा असतो ते पिवळेपणा पडणार नाही. बरेचसे जणांचं असतं की तणनाशक मारल्यानंतर गहू पिवळा वगैरे पडतो, तेच कारण असतं. तर त्याच्यामुळे आपल्याला झिंक किंवा नॅनो युरिया दोन्हीपैकी कोणत्या एकाचा त्याच्यामध्ये वापर करायचा आहे. तर आम्ही याच्यामध्ये झिंकचा वापर केलेला आहे आणि त्याचा एक फायदाही होतो. झाडामध्ये हिरवेगारपणा राहतो, मुळ्यांची जास्तीत जास्त वाढ होते आणि फुटवे निघायलाही मदत होते. त्याला काय जास्त काही खर्च नाही, 100-200 रुपयात फवारणी होऊन जाते. पण त्याचे फायदे असे भरपूर होतात. तणनाशकचा जर गहू पिवळा पडला तर त्याच्यामध्ये मग उत्पादनही घट होते, झाडांची वाढही होत नाही. त्याच्यामुळे आपल्याला दोन्हीपैकी कोणत्या एकाचा त्याच्यामध्ये वापर करायचा आहे. तर मित्रांनो, माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.